बघा बिमार करते. नमस्कार मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. आता सकाळ झाली, शुभ सकाळ तशी. तरी DSK ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. DSK लागला ह्या घरातून त्या घरात उड्या मारायला, कारण आता त्याला पाहिजे नाश्ता. सकाळी सकाळी त्याला लागते भूक. काय सांगावं तुम्हाला. आता माझं सगळं आवरलं आहे बघा, पिशवी पॅक केली सगळी. आता पेपर सगळं भरून ठेवलं आहे. आता मला दुकानात जायचं आहे, पण काय करावं. हे बघा ते वाट बघतेत आता इथं. हे बघा कसे गाडीवर उभा राहिले जायसाठी. निघाले तर निघाले. आता तू काय करायला. हे बघा काय हम आज करने वाले नाश्ता, क्योंकि हमारी जो मिसेज जो है वो बीमार है और तो हमें खाना था याला शिवाय खायचं नाही, म्हणून आता याला काय करायचंय, ताजे ब्रेड चटपटा खाना था. तो हमने लाए ब्रेड और फिर एक कांदा ऐसा ताजा ब्रेड से कोई भुगा करते का. और इसका भुगा कर दिया. अब इसको मस्त ताजे ब्रेड से भुगा करते मिर्ची लगा के हम खाएंगे. तर असं कोणी हे तुला कोणी सांगितलं असं खायचं. कोणी खाल्लंय कमेंट मध्ये सांगा बरं. असं किती भारी लागतंय. मग याच्या जे गोड याचा जे गोड शिरा पण करतात ते पण भारी लागते माहिती. गोड शिरा करायचा ते पण भारी लागतो. मस्त एकदम छान लागतो नाही का. बघा कोण खाता सांगा कमेंट मध्ये पटापट. कोण नाही खात. आणि ताजा सोडायचं आणि शिळ करून खायचं. नमस्कार मित्रांनो, मी DSK ची आई. तुम्हाला काय सांगा. आता सकाळी सकाळी सगळा डोक्याचं दही करून टाकतो तुमचा DSK. त्याला भाजी पोळी सगळं बनवून ठेवलंय, त्याला ते खायचं नाही. हां, याला चांगलं करून दिलेलं यांना आवडत नाही. हां, याची बायको आजारी पडली तर यांनी जसं भाजी चपाती बनवली तर खायचं ना बरं. काय ते ताजे ब्रेड आणलेत, त्याचा भुगा केलाय आणि ते भुगा करून आता त्याचं ते कांदा टमाटर कापून आता त्याला फ्राय करायची आणि त्याला खायचं आहे. ते काय सांगावं याला. तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये, असं कोणी खातं का. असं ताजं अन्न काय म्हणते तसं गोष्ट शिळं करून खायचं. हां, भाजी चपाती चांगली नाही लागत. भाजी चपाती खायची आणि बिस्किटं खायचे. काय खावा बघा. तू आता किती वेळ खाणार आहे बरं. तुला काय सांगायचंय, तुला समजत कसं नाही बरं दीपक. काय समजायचं म्हणजे तुला सांगितलं जे करून ठेवलं ते खायचं नाही ना. आता बसला तिथं कांदे कापीत आणि टमाटे कापीत. काय खाऊ नको. काम धंदे बघायचे सकाळ सकाळ. तर ते नाश्त्यातच चिडचिड चालली तुझी. भूक लागते तर भाजी चपाती खावा ना माणसानी. काय नाही आवडत. एक दिवस तुला जमत नाही का. नाही जमत म्हणजे तुझी बायको पडली तिथं पलंगावर झोपली, ती तब्येत बरी नाही तिची, तर मग तुला जे असेल ते खायचं ना. काय दुखत आहे तर मग दुखत आहे. ती झोपली, तिचं दुखतंय, ती खाईन बिस्किट काही बी. भाजी पोळ्या करून ठेवल्यात, भाजी पोळ्या खावा म्हणा. माणसाने नखरे नाही केले पाहिजे. काय आवडतंय. ताजे ब्रेड आणायचे, कापायचं आणि त्याचं चटणी मिरची करायची आणि खायचं. असं कोणी खातं का. शिवानीला ताजं ब्रेड कापून खायचंय आणि पेशंटला असं खाऊ घालते. तर पेशंटला काय खाऊ घालायला लागतं. उपमा, डाळ भात, चपाती. काय खायचं शिवानी तुला. ब्रेड खायचंय. मग ते गाडीवाला आलाय टाकायला. हे पाहिजे शिवानी बघा अशी झोपली. काय झालं तुला. उठून थोडंसं खायचं ना. आता भाजी केली, चपात्या केल्यात. तो नवरा नव्हता तसा नखऱ्याचा. माणसाने थोडा वेळ एक दिवस आराम केला बस झाला. आता उठावा. आता सकाळ सकाळ झोपायचं आहे. ते ब्रेड खायचं सांगितलं का.
तुला काय खायचं काय नाश्त्याला? भाजी चपात्या नाही खायचं तुम्हाला? ते बसलं ते कापीत ते ब्रेड. खाते नाही इतक्या सकाळी 10 वाजताच कोण खायला. 10 वाजता म्हणजे नाश्त्याचा टाइम झालाय आता. आम्ही खाल्ला आता भाजी चटणी मिरची काही बी जे असेल ते खातो आम्ही. याने ताजा ब्रेड पुढे आणलाय आणि ते काय करायला लागला, फ्राय करायला लागलाय. काही करते. तुला आवडतं का? नाही आवडत तिला. आणि तिचं नाव सांगतोय. काही करते. तू तिचं नाव सांगतो तुला माहिती, मग मम्मी वरडणार नाही तिचं नाव सांगितल्यावर. ती काय सांगते ती नाही म्हणती ना. ती काय नाही म्हणली. मोमोज खायची वेगळी गोष्ट आहे. दीपकला ना जास्त नखरे सुधरत येतं. ला सारा घरात ठसका उठीलाय. अरे पण जे भाजी चपाती आहे ते खा ना तू. नखरा काऊन करतो? शिवानीने सांगितलं म्हणतो. ते तुझं नाव घेतोय. मी कधी सांगितलं? मस्त डाळ खिचडी खायची. भाजी चपात्या खायच्या. नाही खावं वाटलं तर वरण भात खायचा. काहीतरी खात राहायचं ना. खाल्ल्याशिवाय कसं बरं वाटन? काय त्यांचं उठी ना हो? ते टॉनिक आहे प्यायसाठी. सारा घरात ठसका उठीला या ना. आवाज आलाय. हे बघा इथं कसं झाला. तुम्ही मी कशाला मला थांबता काय माहिती? काय गरज आहे ते किचन पुढं मारायची? बघा बिमार करते. जीव जायची धन आहे ना. तू सांगितलंस त्याला फोडणी द्यायची. मी नाही काही सांगितलं. काही बोलत येते. मग तू जर भाजी चपाती खाल्ली तर तो कशाला काही कुठं नाही करत बसन? हा काही गरज आहे का? काही पण खाते. मला काही नसलं तरी जमतो. हा उपाशी बी राहू शकते मित्रांनो. काही पण खाती. हा. बिस्किट खाती का? काय खाती? हा, ठसका. बंद करा ना ते. खा तुला खायचंय ना ब्रेड. काय म्हणते ब्रेड. खायची ते. ब्रेड तुकडे केले त्याने. ब्रेड तुकडे. हा? कोणाला म्हणले? मस्त भाजी चपात्या नाही खायच्या. वांग्याची भाजी चपात्या. हा? खिचडी केली तर जीव खिचडी. घेतला बाई त्यांनी माझा. त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय काय केलं? करत राहिलंय? ठसका उठीला. किचन मध्ये तुझ्या जागेवर तो काम करायला लागलाय. तुझ्या जागेवर काम करायला लागला शिवानी तो. काम नाही ते मला सबक शिकायला लागले. तुला खायला नाश्ता द्यायला तो. मला मस्त. ते अक्कल घडवल्यासारखं करायला लागले. मोमोज करून देतो तो तुला घरात बसून. कोणता नवरा देईन का बरं असं सांगा बरं कमेंट मध्ये. एवढी सेवा करतो तरी ती म्हणती सबक शिकवायला लागला. सबक. तुला नेमकं झालं काय पण? हा? काय झालं तुला? मला काय उठून बसा थोडं. नको. मला डोकं दे. दूध प्यावं तिथं. दूध गरम करून. का दूध बी आहे का देऊ आणून मी इकडं? पिले मी आताच. दूध नाही पेली तू? दूध नाही पेली? पेली का? द्यायचं का दूध? माय ग. मी चालले यार. वरती चालले मी. वरती कुठं? वरती कुठं चालली? याच्यामुळे नवऱ्याला काम सांगू नये. बघ ते नवऱ्याला काम सांगितलं ते नवरा कसा का हातात उठला. नवरा कसा बाहेर पडून लावतो. त्याला मी भाजी चपाती केली त्याला नाही आवडत. नाही आला आला. इकडं चला. किती भारी बनलं मित्रांनो. मी माहिती का काय बनवलं तो? हाच का? जीव घेतलाय तुम्ही किती माझा. किती भारी जेवायला बनलं मी. यांना काय माहित हाताची चव काय आहे तर. मग काहीच कळत नाही यांना. मी इतकं भारी जेवण बनवतो मित्रांनो. इतकं भारी बनवत सगळं. आता दुखणं बी गेलं असं शिवानीचं. नाही शिवानी? दुखणं बी गेलं आणि सगळंच गेलं. कसं वाटतंय तुम्हाला आता? पेशंट आहे बघा. कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग. तुम्ही माझे सगळे बत्ते गुल केलेत. बात्या गुल गेलेत म्हणजे. हे काय? हे बघा. हे काय असं खाते का? हेच खातो आम्ही मस्तपैकी. आणि इकडे तिकडे काही बी विचार करून कमेंट करू नका. मी काल सांगितलं होतं तरी बी मला परत आज कमेंट आली. माझ्याच व्हिडिओवरती कमेंट आली. तिच्या व्हिडिओवर बी नाही आली. माझ्या व्हिडिओवरती कमेंट आली. काय सांगू तुम्हाला मित्रांनो. मी
आता मी कमेंटकडे लक्ष देणार नाही. आता मित्रांनो सगळे आता तुला खायचंय ते नाकाचे डोक्याचे सगळ्याचे दरवाजे खोलून टाकले मी ठसका करून. ते कसं बनलं तुम्हाला मी आहे? थोड्या वेळाने भेटतो, कसं बनलं दाखवतो आणि मग नंतर आपण बघू काय. बघा, आपली डिश फायनली तयार झालेली आहे आणि आता ही डिश जी आहे ना ती मी एकटाच खाणार आहे. एकटाच खाणार आहे मी. आणि तुम्ही पण खायला या, बघू शकता तुम्ही. थोडीशी करपटलेलं आहे आणि भारी लागते. खाऊन बघितलं मी पण तरी पण हे बघा दाखवतोय तुम्हाला. आणि ते आवडतो, नाश्ता बिष्टा करतो मस्तपैकी. आता मम्मी गेली, मी पण जाणार आहे कारण मला माझं काम बघायचं आहे. आता व्हिडिओ इथंच थांबवणार नाही आहे. व्हिडिओ मी अजून थोडासा व्हिडिओ पुढे आहे तर आलोच, कारण मी बोललेलो नाही आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये मम्मीच बोललेली आहे आणि मम्मी एवढी म्हणजे सगळं बोलत नाही जेवढं बोलायला पाहिजे असं नाही का. आता मी बोलणार आहे सगळ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. खातो, नाश्ता बिष्टा करतो, परत येतो. तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता करा. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ जेवण करताना किंवा नाश्ता करताना जे काय करताना तुम्ही बघताय मला माहिती आहे. पण ठीक आहे, तुम्ही आता अर्धा व्हिडिओ संपून घ्या, बाकीचा व्हिडिओ तुमच्यासाठी अजून पेंडिंग ठेवतो मी. आणि काय म्हणायचं गड्या मला विसरलो मी. लांबापर्यंत ठसका गेला यार.